ह्या भेंडीमध्ये मी थोडंसं बेसन घातलेलं आहे। हे पनीर केलेलं आहे म्हशीच्या दुधापासून। ध्यान दीजिए लोणे के ऊपर। आणि आज ऊन सावलीचा खेळ चालू आहे। एवढं पिवळं जरद तूप निघालेलं आहे। याचं दर्शन आपण आपल्या उघड्या नेत्राने घेऊ शकतो। युरिक ऍसिड वाढतं, पित्त वाढतं। लाड करते, माझा लाड करत नाही। हरे कृष्ण मैत्रिणींनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं। सकाळचे 7 वाजले आहेत आता आणि मी आता स्वयंपाक करत आहे दादूच्या डब्यासाठी। आणि आता स्वयंपाकामध्ये मी केलेली आहे भेंडी आणि ह्या भेंडीमध्ये मी थोडंसं बेसन घातलेलं आहे। वाव, वास खूप छान आलेला आहे खमंग असा। देखते हे, वा भाई वा। आज थोडीशी वेगळ्या प्रकारची भेंडी केलेली आहे मी बेसन घालून। चलो आता चपात्या करून घेते। दादू लीजिए डब्बा, आओ जो बेटा। दादू कॉलेजला गेल्यानंतर मी आता पालक पनीरची भाजी करत आहे आणि ह्या पालक पनीर मध्ये मी अजिबात कांदा लसूण नाही घातला। त्याच्यामध्ये फक्त हिरवी मिरची, अद्रक, टोमॅटो, गरम मसाला आणि धना पावडर घातलेली आहे, बस एवढंच। आत्ताच खूप छान वास येत आहे। मसाला पण चांगला भाजलेला आहे, वास खूप खमंग येत आहे। आता घालते याच्यामध्ये वाटलेलं पालक। पालक थोडंसं शिजवून घेतलेलं मी। पालक पनीरची भाजी बनवणं खूप सोपं आहे, पण आज बऱ्याच दिवसातून बनवत आहे मी। आणि हे आहे काल रात्री बनवलेलं होममेड पनीर आणि हे पनीर केलेलं आहे म्हशीच्या दुधापासून, त्याच्यामुळे असं घट्टसर दिसत आहे। आता बारीक तुकडे करून पालकमध्ये घालते। चला पनीर तयार आहे पालकमध्ये जाण्यासाठी। लगाओ डुबकी। चलो भाई, मस्त मस्त ताजं पनीर। पालक पनीर पण तयार आहे। आता गॅस बंद करते। हे पनीर ताजं असल्यामुळे मी असं सोडलेलं आहे पालकमध्ये। डेअरीचं असेल ना, थोडंसं शिळं असतं तर ते थोडंसं शालो फ्राय करून सोडतात पालकमध्ये। आणि फोंडेजीने इथे बघा काल रात्री लोणी काढून ठेवलेलं आहे एवढं। आता हे पण गरम करायला ठेवते। गॅस चालू करते मस्त। आता 10 मिनिटांमध्ये ताजं तूप तयार होईल होममेड। चला आता माझा सगळा स्वयंपाक तर झालेला आहे आणि गॅसवरती आता लोणी काढवायला ठेवलेलं आहे। ते पाहण्याची जबाबदारी आता फोंडेजींची आहे। मी आता टेरेसवरती चाललेली आहे। आज वॉकिंगचा व्यायाम करणार आहे, कारण आता 8:30 वाजून गेलेले आहेत। कधी सगळा व्यायाम करणार, 1 तास लागतो सगळा व्यायाम करायला मला, म्हणून फक्त आता वॉकिंगचा व्यायाम करून येते टेरेसवर जाऊन। याओ को फोंडेजी, ध्यान दीजिए लोने के ऊपर, ठीक है? बोलिए हाँ ठीक है। चलो जाके आती हूँ, व्यायाम करके आती हूँ ऊपर से। वाह भाई वाह वाह वाह, आज छान सूर्यप्रकाश पडलेला आहे। सूर्यनारायणचं दर्शन घेऊयात अगोदर। आदिदेव नमस्तुभ्यं प्रसीद मम भास्करा दिवाकर नमस्तुभ्यं प्रभाकर नमस्तुते। वा वा वा, खूप छान वातावरण झालेलं आहे आज। इकडे निळे ढग दिसत आहेत, पण इकडे काळसर ढग दिसत आहेत। काय सांगता येत नाही संध्याकाळपर्यंत पाऊस पडला तर। चलो भाई, निसर्गाची किमया बघा। आता ऊन होतं आणि क्षणात आभाळ आलेला आहे। क्या ही बोले इस मौसम का, असं तर वातावरण झालेलं आहे आजकालचं। असो, आता मी थोडा चालण्याचा व्यायाम करते। चला चालण्याचा व्यायाम तर झालेला आहे माझा आणि आज ऊन सावलीचा खेळ चालू आहे। क्षणात ऊन पडत आहे, क्षणात सावली येत आहे। क्या कर सकते हे, निसर्गाचा खेळ असाच आहे। मना उठला की नाही बाळा? राधे राधे बेटा, उठ गया मेरा पुत्र। हो गई नींद पूरी? अच्छी बात है, नींद पूरी होनी चाहिए। बहुत थकते हैं फोन देख के। फोंडे जी, हो गई तैयारी आपकी पूजा करने की? वाह भाई वाह, आमचे पुजारी पण तयार आहेत। इसकी तरफ ध्यान ही नहीं गए मेरा। अच्छा ठीक आहे, प्रोसेस चालू आहे लोणी काढण्याची। चला, लोणी सुद्धा चांगलं कडलेलं आहे आणि एवढं तूप निघालेलं आहे। गॅस बंद केलेला आहे तरी सुद्धा उखळत आहे तूप। आणि आता फोंडेजी कहाँ गए, कहाँ जाते पता नहीं। देवपूजा करता करता कुठे गेले फोंडेजी? तुलसी पत्र लाने गए थे।
गोविंद जय बोलो गोपाल जय जय। ब्रह्मणे स्वाहा नैवेद्यं समर्पयामि। राम राम हरे 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 कृष्ण। आता मी आणि फोंडजी जेवण करायला बसलेलो आहोत। मस्त मस्त पौष्टिक पालक पनीर खात आहोत आणि मी पालक खाणार आहे, पनीर नाही। आणि मना पण जेवणार आहे आमच्या बरोबर, पण मना व्हिडिओ काढत आहे। चलो फोंडजी मोबाईल रख दीजिए आप। हे आहे फोंडजींचं ताट। सकाळी मी भेंडी पण केलेली आहे दादूच्या डब्यासाठी। रख देती हूँ फोंडजी, इनकी इतनी सेवा करती हूँ मैं रोज। आणि मी पण आज चपाती खाते, बाजरीची भाकरी पण आहे रात्रीची, ती पण खाते। चला तुम्ही सुद्धा या जेवण करायला। अणं ब्रह्मा रसं विष्णु भुक्ता देवो जनार्दनम् एवं ध्यात्वा तथा ज्ञात्वा अन्नदोषं न लिप्यते। जय श्री कृष्ण भगवान। मी जेवण करायला चालू करते, क्या ही करे, हे मेसेज करत बसतात। खूप टेस्ट झालेले। मी याच्यामध्ये कसुरी मेथी पण घातलेली बरं का, त्यामुळे खूप टेस्ट झालेला आहे पालक पनीर। कांदा आणि लसूण न घालता बघा एवढं भाज्या छान होतं। आवजो फोंडजी। स्वादिष्ट भोजन झाल्यानंतर मी भांडी आणि किचन ओटा पण स्वच्छ करून घेतलेला आहे लगेचच। आणि आता मी शेंगदाणे भाजून ठेवत आहे। अर्धा किलो 1 किलो मी एकदमच शेंगदाण्याची भाजून ठेवत असते आणि याची नातं पण काढून ठेवत असते, म्हणजे ऐन वेळेस भाजीला टाकायला होतात। तूप पण आता चांगलं थंड झालेलं आहे, आता एका डब्यामध्ये काढून ठेवते। गोविंद जय बोलो गिरो मात आ जाओ। चला गीर गाईचं पौष्टिक तूप ह्या डब्यामध्ये काढून ठेवते मी। मला असं वाटतं आता हे आमचं शेवटचं तूप असणार आहे घरचं, कारण आजकाल आम्ही दूध कमी घ्यायला सुरुवात केलेली आहे। 2 लिटर घेत होते अगोदर, पण आता 1 लिटर घेत आहोत। आता 1 लिटर दुधाची साई खूप कमी निघते। काय करणार, दूध कोण प्यायला तयार नाही, त्याच्यामुळे आम्ही कमी केलं दूध। आणि पनीरसाठी म्हशीचं दूध आणत आहोत आजकाल, क्या कर सकते हैं। पण ह्या तुपाची सर ना कुठल्याच तुपाला येत नाही, एवढं पौष्टिक तूप आहे हे। वाह वाह, वास खूप खमंग येत आहे तुपाचा। या तुम्हाला दाखवते जवळून किती पिवळं निघालेलं आहे। हे बघा एवढं पिवळं जरद तूप निघालेलं आहे गिरगाईच्या दुधापासून। खूप खमंग वास येत आहे या तुपाचा। आणि अधून मधून शेंगदाण्याला पण परतावं लागतं असं, नाहीतर करपण्याची भीती असते। चला शेंगदाणे तर चांगले खरपूस भाजले गेलेले आहेत। आता थंड झाल्यानंतर याचे नाक काढून ठेवते। मना तुम्हारा क्या चल रहा है पुत्र, कब निकल रहे हो कॉलेज? कॉलेज कब जा रहे हो? व्हेन आर यू गोइंग टू कॉलेज? 1 o'clock। नाउ व्हाट यू विल डू? आई डू आराम। अरे एवरी टाइम you will do aram and watching, scrolling reels like this. Do work. Which work? Like sweeping, cleaning house. Okay. Okay, done. ऐसे काम किया करो, बहुत अच्छे दिखते हो। नहीं तो रील स्क्रॉल करते हो तो बिल्कुल अच्छे नहीं लगते। अरे रील स्क्रॉल करणं चांगलंच नाही ना, असं काम करणे खूप चांगलं काम आहे। मेरा सोना पुत्र बडा प्यारा है, सोना है। बास झालं कौतुक। चला हॉलला झाडू मारायचं राहिलेलं, हे झोपतात सकाळी त्याच्यामुळे मी इकडचं झाडू मारलं नाही, आता मना झाडू मारत आहे। आता दुपारचे 2 वाजले आहेत। 1 तासभर मी आराम केला आणि मना कधी कॉलेजला गेला हे मला कळालंच नाही। 1 वाजताचं कॉलेज होतं, कदाचित तो 1:45ला कॉलेजला गेला असेल। सकाळी लवकर उठलं आणि घरातली सगळी कामं लवकर झाली की मला झोप येते अशी, आणि मोबाईल घेतल्यानंतर ते येतेच येते, काय करणार। चला आता थोडं ब्लाऊज शिवते।
चला आत्ता एक ब्लाऊज शिवून झालेला आहे माझा, म्हणजे 2 दिवसात एक ब्लाऊज शिवलेला आहे मी. अगोदर दिवसाला 2-3 ब्लाऊज शिवायचे मी, पण आता होत नाहीत, काय करणार. मग अशी मी खिडक्या वगैरे सगळं बंद करून झोपलेली. हे बघा बाहेरचं वातावरण, आता आभाळ आलेलं आहे. आज ना सकाळपासून ऊन पडतंय, आभाळ येते, ऊन पडतंय, आभाळ येते, असं वातावरण आहे. पण आता थंड थंड हवा पण सुटलेली आहे. आता जस्ट आभाळ आलेलं, पण एका क्षणामध्ये बघा सूर्यनारायणचं दर्शन झालेलं आहे. आमच्या खिडकीमधून, गॅलरीमधून आता सूर्यनारायणचं दर्शन होत असतं, मावळते सूर्यनारायणचं. सूर्यनारायणचं जेव्हा दक्षिणायन चालू होतं ना, तेव्हा मग आमच्या खिडकीमध्ये, गॅलरीमध्ये ऊन येतं. वा भाई वा, प्रणाम सूर्यनारायण भगवान. सूर्यनारायण एक अशी देवता आहेत की ज्याचं दर्शन आपण आपल्या उघड्या नेत्राने घेऊ शकतो. बाकीच्या देवतांचं दर्शन आपण मूर्ती स्वरूपात घेतो, पण सूर्यनारायण भगवान आपल्याला साक्षात रोज दर्शन देत असतात. म्हणून उगवत्या सूर्यनारायणचं आणि मावळत्या सूर्यनारायणचं पण दर्शन घ्यायचं असतं. चला आत्ता शेंगदाण्याची नाकं काढते मी. दुपारी भाजलेले शेंगदाणे आहेत, हे बघा चांगले खरपूस भाजले गेलेले आहेत. नाकं काढून ठेवते शेंगदाण्याची. मी नेहमी शेंगदाण्याची नाकं काढून ठेवत असते, कारण शेंगदाण्याच्या नाकामुळे शरीरामध्ये युरिक ऍसिड वाढतं, पित्त वाढतं, म्हणून मी नाकं काढून टाकत असते. हे बघा अशी नाकं असतात. मेरा दादू आ गया बेटा, आज फिर लेट आ गया तू. क्यों पुत्र? मजा आता है लेट आने में. क्या ही बोले लड़के को. लाडक्याचं काय असतं? ठीक आहे. दादा माझ्याशी भांडतोय की मना तुझा लाडका आहे, मना तुझा लाडका आहे, तू त्याचे लाड करते, माझा लाड करत नाही. ऐसा नहीं रहता बेटा, माँ के लिए 4 भी बच्चे हो ना तो सब समान रहते हैं. अभी इनको कोण समजाय. दादू तुझ्यासाठी बघ मी पालक पनीर केलेला आहे. भेंडी कशी लागली बाळा? अचानक मेसेज आला, व्हिडिओ कट झाला. भेंडी कशी होती बाळा? बेसन घातलेली उत्कृष्ट. वेगळी होती का जरा आजची? ठीक आहे, खाले खाना. आधी सायंकाळचे 6:15 वाजलेले आहेत आणि आज खूप दिवसातून मी कॉफी पित आहे. दादूला पण दिलेली आहे आणि मी पण पित आहे. कशी होती बडा कॉफी? उत्कृष्ट. धन्यवाद आपका. 6:15 वाजून गेलेले आहेत तरी माझा मना अजून नाही आला कॉलेजमध्ये. काय झालं काय माहिती. सायंकाळचे 6:30 वाजले आहेत आणि मी आता गॅसवरती तुरीची डाळ शिजायला ठेवलेली आहे आणि माझा दादू आता देवपूजा करत आहे सायंकाळची. सायंकाळचे 7:30 वाजले आहेत आणि आता मी संध्याकाळचा स्वयंपाक करत आहे. गॅसवरती एका साईडला पुदिना भात शिजायला घातलेला आहे आणि एका साईडला डाळ शिजत आहे. सकाळच्या 3-4 चपात्या पण आहेत आणि थोडीशी पालकची भाजी पण आहे. म्हणलं बस झालं संध्याकाळचा एवढा स्वयंपाक. आणि मनाला मागाशी मी फोन लावलेला तर मना बोलला आई माझ्या मित्राचा बर्थडे आहे, थोडासा उशीर आहे. म्हणलं ठीक आहे बाळा. आणि फोंडीचे सुद्धा येत आहेत आता ऑफिसवरून. आता सगळेजण आल्यानंतर आम्ही जेवण करतो. व्हिडिओमध्ये सुद्धा आता आपण इथंच थांबूया. तुम्ही इथपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचं खूप खूप धन्यवाद. भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये.